नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही ठळक घडामोडी। विधान भवन बॉम्ब न उडवण्याची धमकी, विधान भवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल, सर्वांना विधान भवनाच्या गेटवरच रोखलं, सर्च ऑपरेशन सुरू, अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल। विधान भवन बॉम्ब न उडवण्याची धमकी निव्वळ अफवा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। विधिमंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विधान भवन बॉम्ब न उडवण्याची धमकी। आज सकाळी विधान भवन बॉम्ब आणि मिसाईल न उडवण्याची मेलद्वारे धमकी। विधान परिषद सभापती राम शिंदेंची प्रतिक्रिया। मेट्रो, शेअर बाजार, हायकोर्ट, बँकांना उडवण्याची धमकी, राम शिंदेंची माहिती। विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी 2 दिवस वाढवावा, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांची सूचना। आजचं काम स्थगित करून वास्तूची तपासणी करावी, नार्वेकरांचे आदेश। रायगड जिल्ह्यात प्रथमच पंचायत समिती सभापतीपदी भाजपला संधी। सुधागड पाली पंचायत समितीवर फडकला महायुतीचा झेंडा। सुनील तटकरे, धैर्यशील पाटील, प्रकाश देसाईंकडून पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन। रायगडच्या महाड समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला। सभापतीपदी प्रेरणा सावंत तर उपसभापतीपदी सुरेश महाडिक यांची बिनविरोध निवड। शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नाशिकच्या मनमाडमध्ये 4 दिवस होणार प्रवाशांची गैरसोय। जिल्ह्यातील 1386 बसेस धावणार कृषी कुंभासाठी। मालेगाव आगारातील 766 फेऱ्या रद्द। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम। हॉटेल मालकांकडून लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक सुरू। जालन्यातील संजय नगर परिसरात तलवार बाळगणाऱ्याला अटक। आरोपीकडून 3 तलवारी जप्त। गुप्त माहितीनुसार पोलिसांची कारवाई। भंडाऱ्यात आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीचा पर्दाफाश। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी केलं टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक। बॅग लिफ्टिंगच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता। वर्ध्यातील मांडवा शिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागली आग। आगीत काही प्रमाणात गहू पिकाचं नुकसान। नागरिकांच्या मदतीनं उर्वरित गहू वाचवण्यात यश। तर या होत्या काही ठळक घडामोडी। आणखी काही घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।